नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील मुख्य संशयी अशोक खरात याच्याभोवती एसआयटीकडून चौकशी होत असताना सगळ्यात मोठी बातमी समोर येते। सततच्या चौकशीने अशोक खरातचा मानसिक तोल ढासळल्याची माहिती आहे। त्यामुळे भोंदू खरात रोज नवनवीन वळण घेत आहे। तपासात खरातच्या संपर्कात अनेक बडे मासे असल्याची शक्यता समोर येते। खरातच्या चौकशी दरम्यान समोर आलेल्या कॉल रेकॉर्डनुसार अनेक राजकीय नेते त्याचप्रमाणे बड्या नेत्यांशी साधलेले संवाद समोर येतात। त्याचप्रमाणे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे सुद्धा समोर येतात। त्यामुळे नाशिकसह मुंबईतही खळबळ उडाली आहे। एसआयटीने खरातला हातात घेतल्यानंतर नवनवीन खुलासे होत आहेत। त्यामुळे आता खरात प्रकरणात एक वेगळंच वळण येतंय। खरातच्या चौकशी दरम्यान सध्या खरातचा मानसिक तोल ढासळलाय। त्यातच त्यांनी हतबलतेनं विधान केल्याची माहिती येते। अलीकडच्या काही दिवसांपासून एसआयटीचे पथक खरातची चौकशी करत आहे। या सगळ्या चौकशीत खरातला प्रश्नांचा भडीमार केला जातोय। या तणावाचा परिणाम खरातच्या मानसिक स्थितीवर होताना दिसतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी सुरू असतानाच खरात अचानक रडू लागला। त्याचप्रमाणे प्रशासनासमोर हतबलता त्यांनी व्यक्त केली। या बोलण्यात मी आता काय इथून बाहेर पडेन असं काही वाटत नाहीये। त्यामुळे माझे मरण सुद्धा इथेच होणार असे चौकशी दरम्यान त्यांचं बोलणं एसआयटी सुद्धा लक्ष देत ऐकत राहिले। चौकशी दरम्यान खरात अनेकदा शांत राहतो किंवा अनेकदा केलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तरं देत असल्याचे समजतंय। पुराव्यांचा डोंगर समोर ठेवल्यानं खरात सध्या निरुत्तर असल्याचं सुद्धा समजतंय। या प्रकरणाची व्याप्ती देखील एवढी मोठी असल्याने एसआयटीकडून सलग तपास सुरू आहे। स्वतःच्या भवितव्याबद्दल खरातच्या मनात भीती त्याचप्रमाणे असुरक्षिततेचा संभ्रम पाहायला भेटत आहे। भोंदू खरातची ती हतबलता केवळ मानसिक नसून एसआयटीने ठेवलेल्या पुराव्यांची यादी दाखवल्याने असल्याची शक्यता समोर येते। एकीकडे एसआयटी खरातच्या पुराव्यांचा कच्चा चिट्टा बाहेर काढत आहे, तर दुसरीकडे अटकेच्या भीतीने खरात निराश होताना सूत्रांच्या माहितीनुसार समजतंय। त्यामुळे खरातचं वक्तव्य ज्याच्यात तो बोलत आहे की आता काय माझं मरण इथेच येईल असं म्हणणारा अशोक खरात खरंच मानसिक तणावाखाली आहे की चौकशीची दिशाभूल करण्यासाठी ही त्याची चाल आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। चौकशी दरम्यान खरातच्या नावावर त्याचप्रमाणे त्याच्या नातेवाईकांच्या नावावर राज्य करत असलेल्या अनेक अशा बेनामी जमिनींचे व्यवहार समोर येत आहेत। एसआयटीला सध्या संशय आहे की खरातने फसवणुकीतनं संपादन केलेला एवढा पैसा हवालामार्फत परदेशात किंवा इतर राज्यात गुंतवलाय। या गोष्टीचा तपास सुरू आहे। भोंदू खरातचं साम्राज्य काय एकाच रात्रीत कोसळलं नाहीये, तर त्यासाठी एका पीडितेनं दाखवलेलं धाडस त्याचप्रमाणे एसआयटीचे सगळे पथक देखील कारणीभूत आहे। भोंदू खरात आता जरी हतबल झाला असेल तरी त्याचे हे सगळे काळं साम्राज्य उघडं पाडणं सोपं नव्हतं। गेल्या अनेक वर्षापासून नाशिकच्या आड गावात बसून हा भोंदू लोकांच्या अन्यानाचा किंवा त्यांच्या नैराश्याचा फायदा घेत होता। पण एका तक्रारीनं त्याचं संपूर्ण मायाजाल लोकांच्या समोर आता निदर्शनास आणलं। अशोक खरातवर गुन्हा दाखल होण्यामागे फसवणुकीची त्याचप्रमाणे छळाची पार्श्वभूमी असून त्याच प्रकरणाने भोंदू खरात प्रकरण समोर आणलंय। नाशिकमधील एका प्रतिष्ठित कुटुंबातील महिलेला घरातले दोष दूर करण्याचं आमिष दाखवून खरातनं लाखो रुपयांना अक्षरशः गंडा घातला होता। त्यानंतर एका पीडित महिलेनं या प्रकरणात नाशिक पोलिसात धाव घेतली। आपल्या घरातली संकट दूर करण्याच्या नावाखाली खरातनं तिच्याकडून रोख रक्कम त्याचप्रमाणे काही दागिने घेतल्याचा त्या महिलेने खरातवर आरोप केला। केवळ या गोष्टीत पैशाची नुसती फसवणूक नसून खरातनं पूजेच्या नावाखाली अघोरी विधी केल्याचा त्याचप्रमाणे पीडितेवर खरातनं मानसिक दबाव टाकल्याचा गंभीर आरोप हा त्या एफआयआरमध्ये करण्यात आलाय। त्याचप्रमाणे तक्रार प्राप्त होताच नाशिक पोलिसांनी चौकशी केली। यासाठी नाशिक पोलिसांचं पथक साध्या वेशात खरातच्या त्याच्या कार्यालयात पोहोचलं। तेव्हा तिथे करत असलेले गैरप्रकार पाहून पोलीस देखील आश्चर्यचकित झाले। या अशोक खरातवर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल नाही तर त्याच्यावर काही कडक कायदे लावण्यात आलेत। यापैकी कायदा महाराष्ट्र नरबळी, इतर अमानवीय अनिष्ट घोरी प्रथा प्रतिबंध, जादूटोणा विरोधी कायदा, भारतीय न्यायसंहितेचा बीएनएस विरुद्ध फसवणूक आणि धमकी देणं, त्याचप्रमाणे विनयभंग, त्याचप्रमाणे मानसिक छळ करण्याचे गुन्हे नोंद करण्यात आलेत। सुरुवातीला खरात प्रकरण केवळ फसवणुकीचा गुन्हा वाटत होता, पण जसा तपास सुरू झाला तसे एक गोष्टी उलगडत गेले। या प्रकरणात खरातनं केवळ एका महिलेला नाही तर सुसंस्कृत शेकडो लोकांना सुद्धा आपल्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले। या गुन्ह्याची एकूण प्राप्ती आणि आर्थिक उलाढाल पाहून नाशिक पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवलाय। त्यामुळे आता माझं मरण इथेच होणार असं म्हणणारं खरात पुरतं अडकलंय। एसआयटीने खरातच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली
आता खराच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत एसआयटी आता अशोक खराच्या मुख्य सूत्रधार त्याचप्रमाणे साथीदारांची नावे जाणून घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. सध्या तरी खराच्या विधानानंतर पोलीस कोठडीत खळबळ उडाली असून एसआयटी आता अशोक खराच्या प्रकृतीकडे देखील लक्ष देऊन आहे. परंतु आता तपास अधिक अजून वेगाने होणार हे नक्की आहे. त्यामुळे एसआयटी आता एकूण किती पुरावे सादर करणार याकडे देखील राज्याचे लक्ष आहेच. त्यामुळे एवढा नामांकित त्याचप्रमाणे शेकडो लोकांना फसवणारा भोंदू अशोक खरात आता पोलिसांना दिशाभूल करण्यात यशस्वी होऊ शकेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.